नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा प्रश्न नाही, जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. छगन भुजबळ अजित पवारांसोबत राहतील का नाही याची शंका, अंबादास दानवे यांचं भाष्य. दिल्ली सरकारनेच केजरीवालांची घोषणा फेटाळली, मोफत उपचार आणि महिलांना 2100 रुपये देण्याची योजना नाही. आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी, हजारो पर्यटकांनी दिली अजिंठा लेणीला भेट. आता पाहूयात सविस्तर वृत्त. आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यावर ढकललं, पण आता ते आरक्षण देतात की नाही हे समजेल. आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची, असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून केलं होतं. यावर मजा घेण्याचा प्रश्न नाही, आम्ही मराठा आरक्षण प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर असल्याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिलंय. नुकतीच आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 2100 रुपये आणि संजीवनी योजनेअंतर्गत वृद्धांना मोफत उपचार देण्याची घोषणा केली होती. मात्र दिल्ली सरकारने संजीवनी आणि महिला सन्मान योजनेबाबत वृत्तपत्रात नोटीस जारी केली असून राज्य सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. अशा योजनांनी लोकांची दिशाभूल करू नये असे नोटिशीत सांगण्यात आले. दुसरीकडे सत्तारूढ आम आदमी पार्टीने ही नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले असून ही नोटीस भाजपच्या दबावाखाली देण्यात आल्याचा आरोप देखील आपने केलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 या वेळेत वाढलेला मतांचा टक्का ही सामान्य बाब असून मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलंय. मतांच्या वाढीव टक्क्याबाबत काँग्रेसने शंका घेतली होती. संध्याकाळी 5 ते 6 या एका तासात सुमारे 76 लाख मतदान झाल्याचा दावा काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला होता. तसंच मतदार यादीत मतदारांची मोठ्या प्रमाणावर भर घालण्यात आल्याचाही आरोप केला होता. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन विविध विषयांवर मत व्यक्त केलंय. कधी काय होईल याचा भरवसा नसून ज्या पद्धतीने भुजबळ व्यक्त होत आहेत त्यावरून ते अजितदादांसोबत राहतील का नाही याबाबत शंका निर्माण झाल्याचं सांगत दानवे यांनी बीड घटनेवर सुद्धा भाष्य केलंय. काही होऊ शकतं, आता कधी काय होईल याचा भरोसा थोडी देता येतो. परंतु ज्या पद्धतीनं भुजबळ व्यक्त होत आहेत त्या पद्धतीनं जर बघितलं तर भुजबळ अजितदादांसोबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे, हे सत्य आहे. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन ते मंत्रिपद भुजबळांना देऊ शकतात अशी चर्चा. मला असं वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु बीड जिल्ह्याची जी घटना आहे तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे. आणि अद्यापही सरकार याच्यावर गतीनं किंवा सिरियसली पावलं उचलत नाही, हे सुद्धा सत्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवा असे निर्देश यवतमाळ जिल्ह्याचे पालक सचिव तथा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव एन नवीन सोना यांनी दिलेत. यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य, कृषी कर्ज, कापूस, सोयाबीन खरेदी, जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात येणारी कामे तसेच जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तसेच सर्व विभागांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत सचिव सोना यांनी सविस्तर आढावा घेतलाय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. भंडाऱ्यात मागील 15 आठवड्यापूर्वी चोरट्यांनी बीडीसीसी बँकेच्या समोरील दाराचे कुलूप तोडून तिजोरीतून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिजोरी न तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला. त्यांच्या शोधात असलेल्या पोलिसांना अखेर 19 दिवसांनंतर यश आलं असून 4 जणांना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले. 4ही आरोपी नागपूर जिल्ह्यातील असून पुढील तपास पोलीस करत आहेत. गोंदिया शहरातील जुन्या रामनगर पोलीस स्टेशनला मध्यरात्री 12च्या सुमारास भीषण आग लागून पोलिसांनी जप्त केलेल्या 2 कार जळून खाक झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून हे पोलीस स्टेशन नवीन इमारतीत स्थानांतर केल्यामुळे कुठल्याही शासकीय दस्तऐवज नुकसान झालं नाहीये. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे. कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्र किनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश झाल्यानंतर स्फोट झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती. मात्र पुढे काय झालं हे अद्याप कळू शकलं नाहीये. दरम्यान विमान क्रॅश झाल्याने मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ख्रिसमसच्या सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी माणिकराव कोकाटे यांची निवड झाल्याने नाशिकच्या लासलगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि परिसरातील 46 गावांच्या वतीने कोकाटे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी कोकाटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना कृषी मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाताळच्या सुट्टीमुळे निवांत असणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या कुटुंबासमवेत अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मोठी गर्दी केली. सुट्टीचा आनंद आणि श्री खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर मोठी गर्दी करत भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केलाय. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत लोकांनी आज जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलंय. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अजिंठा लेणी पाहायला गेल्या 2 ते 3 दिवसांपासून
दिवसात पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. काल दिवसभरात 7,000 पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली असून नाताळच्या सुट्ट्यांमुळे आता या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. पर्यटन महामंडळाचे खरदापूर अजिंठा लेणी टी पॉइंट येथील दोन्ही विमानतळ हाऊसफुल होत असून अजिंठा घाटाखालील छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.